नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये फारशा राजकीय घडामोडी नाहीत. किरकोळ त्या बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक, पण त्याही निवडणुका फारशा चर्चेचा विषय नाहीये. बिचारे पत्रकार ओढून ताणून शेळ्या कडीला ऊत आणण्याचा प्रयत्न करतात, ज्यातून काही फारसा हाती लागत नाही. कारण देशामध्ये सगळ्यात जर वादग्रस्त किंवा चर्चेचा विषय झालेली कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे बंगालची पोटनिवडणूक. आणि बंगालच्या पोटनिवडणुकीमध्ये तिथे जी मतदार यादी सुधारण्याचा कार्यक्रम राबवला गेला, त्याच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा तिथल्या मुख्यमंत्री आणि 15 वर्ष मुख्यमंत्री असलेल्या ममता दिदी उभ्या राहिल्या आणि तो विषय नको तितका वादाचा होऊन गेला. म्हणजे रस्त्यावरच्या आंदोलनापासून सुप्रीम कोर्टाला धडक देण्यापर्यंत आणि निवडणूक आयोगाला सुद्धा चॅलेंज करण्यापर्यंत ममता दिदी रस्त्यावर उतरल्या आणि अक्षरशः रस्त्यावर उतरल्या. आणि त्यामुळे बंगालची निवडणूक हा अखंड देशभर आणि नव्हे जगात सुद्धा चर्चेचा विषय झालेला आहे. हे काय होणार बंगालमध्ये. तसं बघायला गेलं तर 5 वर्षापूर्वी ज्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या त्या भाजपने गाजावाजा करून टाकलेल्या होत्या. ममता दिदीचा तेवढा गदारोळ तेव्हा दिसत नव्हता. ममता दिदीमध्ये तेव्हा प्रचंड आत्मविश्वास होता. अगदी लोकसभेच्या आधीच्या निवडणुकामध्ये भाजपने मुसंडी मारलेली होती. भाजप हा जवळजवळ तृणमूल काँग्रेसला, ममता दिदीला तुल्यबळ असा पक्ष म्हणून 2019च्या निवडणुकीत पुढे आलेला होता. लोकसभेच्या ज्या 42 जागा बंगालमध्ये आहेत त्यापैकी 18 जागा बीजेपीने जिंकल्या होत्या. तर ममता दिदी 22 वर येऊन अडकली होती आणि 2 जागी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. आणि त्यामुळे बंगालमध्ये 5 वर्षापूर्वीच, 5 कसलं, जवळजवळ 7 वर्षापूर्वी भाजप हा बंगालमधला 2 नंबरचा पक्ष बनला होता. आणि साहजिकच विधानसभेमध्ये सत्ता मिळो न मिळो भाजप हा ममता दिदीला टक्कर देणारा पक्ष असेल हे राजकीय अभ्यासकांच्या लक्षात आलेलं होतं. आणि साहजिकच अशी शक्यता दिसली तर भाजप सारखा संघटन कौशल्य असलेला आणि निवडणूक जिंकण्याची ईर्ष्या असलेला पक्ष आणि त्याचे संघटना व कार्यकर्ते आळस करतील अशी बिलकुल शक्यता नव्हती. 2014 पासून आपण बघत आलो, नरेंद्र मोदी यांना भारतीय जनता पक्षाने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवल्यापासून भाजपमध्ये जी एक संजीवनी संचारलेली आहे, प्रचंड उत्साह संचारलेला आहे, तो ओसरण्याची अजिबात चिन्ह नाहीत. छोटी गोष्ट नाही मित्रांनो. एक निवडणूक आणि राष्ट्रीय निवडणूक जिंकल्यानंतर कुठल्याही पक्षाला, कुठल्याही संघटनेला एक प्रकारची मरगळ येत असते. झालं, आपण जिंकलो, आता काय राहिलंय असं वाटतं. पण भाजपमध्ये आज सुद्धा त्या आळसाचा मागमूस दिसत नाही. एकामागून एक किल्ले पादाक्रांत करत चाललेली एखादी महान फौज असते, त्यासारखा भारतीय जनता पक्ष देशाच्या राजकारणावर आपलं एक छत्री राज्य स्थापन करण्यासाठी जो आटापिटा करताना दिसतोय ते 2021च्या निवडणुकीत दिसलं बंगालमध्ये. 2 वर्षापूर्वी 2019 मध्ये आपण लोकसभेला जर 18 जागा निवडून आणतो तर मग पुढच्या 2-3 वर्षामध्ये बंगाल निवडणुकीमध्ये आपल्याला, किंवा 1.5 वर्षामध्ये बंगालमध्ये 2021ला भाजप सत्तेत येण्याची स्वप्न बघत होता. अगदी घोषणा आठवते तुम्हाला, अबकी बार 200 पार. 294 मध्ये 200 आमदार निवडून आणण्याची ईर्ष्या भाजपने दाखवली होती. आणि एकामागून एक भाजपचे राष्ट्रीय नेते बंगालमध्ये जाऊन डेरा टाकून फिरत होते. मोठमोठ्या शहरातून
मोठमोठ्या शहरातून मिरवणुका, मोर्चे काढून, ढोल ताशे वाजवून, प्रचाराचा धूमधडाका करून आणि तृणमूल काँग्रेसमधले अनेक नेते फोडून भाजपने जी 5 वर्षापूर्वी लढत दिली होती ती आठवून बघा. त्याच्या तुलनेमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता दिदी या एकाकी लढत होत्या, पण त्यांनी गाजावाजा फारसा केला नव्हता. त्यापेक्षा त्यांनी भाजपने त्यांचा फोडलेला शुभेंदू अधिकारी नावाचा जो मंत्री होता त्याच्या विरोधात त्याच्या बालेकिल्ल्यात नंदीग्राम मध्ये जाऊन निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेतला. हिम्मत असेल मला तर तुमच्याच बालेकिल्ल्यात पराभूत करून दाखवा, हे आव्हान देणे इतकं ममता दिदींनी शांत पवित्रा घेतला होता. आणि नंदीग्राम मध्ये अर्ज भरण्याच्या निमित्ताने गेलेल्या नंदीग्राम मध्ये गेलेल्या ममता दिदी होत्या. त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जे अपघाताचं नाटक केलं आणि आपला पाय मुरगळलाय, मोडलाय, हाड मोडले, फ्रॅक्चर झालंय म्हणून प्लॅस्टर घालून पुढचा महिना, सव्वा महिना ममता दिदी व्हीलचेअर वरून फिरत होत्या. त्यांनी आक्रमकता दाखवली नव्हती, चिडचिड दाखवली नव्हती. उलट भाजप अतिशय आक्रमक होता 5 वर्षापूर्वी. आज दोघांच्याही भूमिका बदललेल्या आहेत. तरीही राजकीय विश्लेषक जे आहेत ते गडबडलेले, त्यांना अंदाज येत नाहीये. कारण ओपिनियन पोल एक सांगतायत आणि वरकरणी दिसणारं राजकारण वेगळं आहे. कारण गेल्या वेळेस जसा भाजप हा आक्रमक होता त्यापेक्षा आज ममता दिदी आक्रमक आहेत. अगदी शिव्या शाप देण्यापर्यंत गेलेले आहेत. निवडणूक आयोगाशी देखील पंगा घेत आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये धडका देत आहेत. पण अशा वेळेला ज्यांना निवडणुकीचे अंदाज समजून घ्यायचे असतात त्यांच्यासाठी ही गोष्ट मला आज सांगावीशी वाटते. आणि म्हणून मी शीर्षक दिलंय पवारांचं आणि बोलतोय बंगालवर. याची अनेकांना गल्लत आहे असं वाटेल, तर ती गल्लत नाहीये, गल्लत नाहीये. बंगालमध्ये जो फरक आहे आधीच्या निवडणुका आणि या वेळच्या निवडणुका, ममता दिदींची दहशत आणि तृणमूल काँग्रेस गुंडांचा धुमाकूळ, धुडगूस या पार्श्वभूमीवर बंगालमध्ये कुठल्याही नव्या पक्षाला पाय रोवून उभं राहायचं, बाहेर रोवून उभं राहायचं तर सोपं काम नाहीये, बिलकुल सोपं काम नाहीये. ते गुंड तुम्हाला टिकू देत नाहीत. म्हणजे असा एक व्हिडिओ मी बघितला की भाजपचे लोक पोस्टर लावत पुढे चाललेत आणि मागून तृणमूलचे काँग्रेसचे लोक गुंड तो प्रत्येक पोस्टर फाडत चाललेले. अशा रीतीने तुम्हाला तृणमूल विरोधात प्रचारात सुद्धा उभं राहता येत नसेल तर निवडणूक लढवून जिंकणं किती अवघड आहे हे तुमच्या लक्षात येऊ शकेल. आणि तेच प्रचाराचा धुमधडाका करून सुद्धा भाजपचा गेल्या निवडणुकीत जो पराभव झाला त्याचं कारण आपल्याला समजू शकतं. अर्थात निवडणुकीच्या आधी, निवडणुकीच्या दरम्यान आणि निकालानंतर इतकी हिंसा पसरवण्यात आली की जीव मुठीत धरून 5,000पेक्षा अधिक परिवारांना बंगाल सोडून पळावं लागलं होतं. आणि याचं कारण सोपं आहे, तुम्ही भाजपला मत द्यायचंच नाही, पण भाजपचा झेंडा जरी तुम्ही घरावर लावलात तरी तुमचं घर जाळलं जाऊ शकतं, इतकी ममता दिदीची आणि तृणमूलची दहशत होती 5 वर्षापूर्वी. आज चित्र बदललेलं किती आहे हे तुम्ही बंगालच्या निवडणूक प्रचाराचे जे जे काही घडामोडी आणि बातम्या येत आहेत त्यातले व्हिडिओ बघा, मग तुम्हाला फरक कळेल. आजही राजकीय विश्लेषक सांगतात बंगालमध्ये सामान्य माणूस, मतदार उघडपणे ममता विरुद्ध बोलत नाही, बोलायला धजावत नाही. आणि ते ऐकायला मिळतं. तुम्ही विचारलं, नाही नाही ठीक आहे, परिवर्तन तो देखेंगे अभी क्या होता है. ममताच्या बाजूने बोलणारे बिचकत नाही, पण ममताच्या विरुद्ध बोलायचं आहे, त्यांच्या मनात भीती आहे यात शंका नाही. ते सांगतात हमको क्या मालूम अभी होता है क्या देखेंगे. असं बोलणार आहे ते आपल्याला ताबडतोब कळतं, हा ममता दिदीच्या विरुद्ध आहे.
कारण ममता दीदीच्या बाजूने बोललं तर कोणी भाजपवाला मारेल अशी कोणालाही भीती नाहीये. पण ममता दीदीच्या विरुद्ध बोललात तर तुम्हाला मारहाण होऊ शकतं याची अनेकांना खात्री आहे. आणि म्हणूनच फरक बघायचा असेल तर तो फरक बघण्यासारखा आहे आणि तो फरक ऐतिहासिक आहे. या व्हिडिओमध्ये शीर्षकात मी पवारांचं नाव का दिलंय हे मग तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, एक अलेक्झांडर फ्रेझर टायटलर नावाचा एक कोणतरी होऊन गेला 200-250 वर्षापूर्वी एडिनबरा युनिव्हर्सिटीतला हा प्राध्यापक होता आणि त्याने लोकशाहीची वाटचाल ही गुलामीकडून गुलामीकडे होते असा एक थिसिस मांडलेला आहे, सिद्धांत मांडलेला आहे की जेव्हा लोक घाबरलेले असतात, गुलामीत असतात, तेव्हा विरोधाचा आवाज काढायची हिंमत पण त्यांच्यामध्ये नसते. अशा वेळेला तो समाज हा जर शस्त्राने आणि ताकदीने उत्तर देता येत नसेल तर अध्यात्माकडे वळतो आणि अध्यात्मातून त्याची जी एनलाइटनमेंट होते त्यातून तो सामर्थ्यशाली होत जातो आणि सामर्थ्यातून तो समृद्धीकडे जातो. अशी वगैरे त्यांनी ती प्रक्रिया आणि तो सिद्धांत आहे. याची सुरुवात अध्यात्माकडून होते आणि ते अध्यात्म हे प्रतीकातून व्यक्त होत असतं. ज्या वेळेला मुस्लिम सुलतान बादशाह आणि त्यांच्या फौजा भारतावर आक्रमण करून जागोजागीची देवळं पाडून टाकत होते, मूर्ती फोडत होते, अशा वेळेला आपली मूर्ती पूजेची जी परंपरा आहे, संस्कृती आहे, ती जपण्यासाठी वेगवेगळ्या देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या संतांनी आपल्या परीने जे प्रयत्न केले त्यालाच म्हणतात देव नाही देवाऱ्यात. मनामध्ये भक्ती असली पाहिजे. देव देवारात नसतो, तो भक्तीच्या मंदिरात असतो आणि भक्तीचं कुठलंही मंदिर इमारतीसारखं नसतं, ते मन असतं. पण त्याचं प्रदर्शन पण मांडावं लागतं एकमेकांना धीर देण्यासाठी. बंगाल सारख्या दहशतवादी भागामध्ये दुसऱ्या पक्षाचा झेंडा लावणं ही सुद्धा हिंमत असते. तृणमूलपेक्षा वेगळा झेंडा घेऊन फिरणं, तो झेंडा दाखवणं, फडकावणं, आपल्या घरावर लावणं हे सुद्धा एक प्रकारचं प्रतिकात्मक आंदोलन असतं. मध्यंतरी शरद पवारांनी वारकरी संप्रदायामध्ये 60% प्रतिगामी घुसलेत असं जे काही वक्तव्य केलं होतं ना, म्हणून तो पवारांचं नाव माझ्या शीर्षकामध्ये. पवारांना वारकरी संप्रदाय ही राजकीय चळवळ होती आजतागायत कळलेलं नाही. ज्या वेळेला अस्मानी सुलतानीला इस्लामी आक्रमणाला आणि मंदिर फोडण्याला तलवारीने आणि शस्त्राने उत्तर देता येत नाही, अशा वेळेला निशस्त्र पद्धतीने ती लढाई सुरू झाली, त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. आपण हिंदू आहोत किंबहुना आपण मुस्लिम नाही आहोत हे सांगण्याची हिंमत देखील उरलेली नव्हती. अशा वेळेला आपण हिंदू आहोत किंवा आपण मुस्लिम नाही आहोत हे दाखवण्यासाठी लोक घराबाहेर पडायचे आणि 2-2, 3-3 महिने आपल्या गावापासून पंढरपूर पर्यंत किंवा कुठल्या तरी देवस्थानापर्यंत चालत जायचे आणि त्या वाटेतल्या प्रत्येक गावामध्ये मुक्काम करत तिथल्या लोकांची सुद्धा हिंमत वाढवण्यासाठी जी चळवळ झाली ती हिंदुत्वाची चळवळ होती, हिंदू उपासना पद्धतीची चळवळ होती की आम्ही हिंदू आहोत, आम्ही भजनं गात रस्त्याने जातो, रात्र होईल त्या गावामध्ये मुक्काम करतो आणि त्या गावातले हिंदू आम्हाला न भीता निर्भयपणे आमच्या सोयी सुविधा करतात, आम्हाला खाऊ पिऊ घालतात. ती चळवळ असते. तो फक्त वारकऱ्याचा भगवा झेंडा नसतो, ती हिंदुत्वाची चळवळ असते ज्याला शरद पवार प्रतिगामी म्हणतात. भगवा झेंडा ही शरद पवारांची साठी तिरस्काराची गोष्ट आहे, पण तीच शिवरायांचा उदय होईपर्यंत इथल्या परंपरा प्रथा टिकवणारी
संस्कृती टिकवणारी एक राजकीय चळवळ होती, ज्याला आपल्याकडे वारकरी संप्रदाय म्हटलं जातं. विठुरायाची, ज्ञानेश्वराची गाणी, भजनं, कवनं गात हे लोक जायचे. तेव्हा ते सांगायचे, आम्ही इस्लामचा कलमा म्हणत नाही, आम्ही नमाज पढत नाही, आम्ही मूर्ती पूजा करतो. आणि मूर्ती पूजा करतो, त्याचा झेंडा भगवा आहे, तो भगवा झेंडा घेऊन आम्ही वारीला निघतो. आम्ही तुळशी वृंदावनाची पूजा करतो, त्या तुळशी वृंदावनाचे प्रतिकृती डोक्यावर ठेवून महिला वारीला जातात. हे पवारांना कधी कळलं नाही. पवारांना महाराष्ट्रच कळला नाही. महाराष्ट्राचं मन शरद पवारांना कधी कळलंच नाही. ते कळलं असतं तर वारकरी म्हणजे काय, वारकऱ्यांमध्ये प्रतिगामी, पुरोगामी किंवा वारकऱ्यांचा भगवा झेंडा पवारांना कळला असता. ज्या वेळेला हिंदूंना जगणं अशक्य होतं, अशा वेळेला भगवा झेंडा खांद्यावर घेऊन घराबाहेर पडणं, वारी काढणं म्हणजे आम्ही इस्लामचा झेंडा नाकारतोय याचा आविष्कार होता. त्याला प्रतिगामी पवार ठरवतात. आज बंगालमध्ये जी दहशत आहे, त्या दहशतीच्या पलीकडे जाऊन बंगाली मतदार, बंगालचा बहुसंख्य हिंदू मतदार ममता दिदीला पराभूत करेल का? ममता दिदीच्या मुस्लिम तुष्टीकरणाला हिंदू मतदार धक्का देईल का? हा सगळ्या विश्लेषकांना पडलेला प्रश्न आहे. त्याचं उत्तर न बोलता सुद्धा बंगालचा सामान्य माणूस देतो आहे, सामान्य हिंदू देतो आहे. एक विश्लेषक मी त्या युट्यूबवर ऐकत होतो, त्याने फार सुंदर सांगितले. मला 5 वर्षापूर्वी भाजपने किती डंका वाजवला, ढोल वाजवले, ताशे वाजवले विसरून जा. 5 वर्षापूर्वी बंगालच्या गावागावामध्ये, शहरामध्ये, वस्तीमध्ये भाजपचे झेंडे किती दिसत होते आणि आज किती दिसत आहेत, त्याची तुलना करा. मग तुम्हाला जनमानस कुठल्या बाजूला झुकतंय त्याचं उत्तर मिळेल. किती सोपं निरीक्षण आहे बघा, किती सोपं निरीक्षण आहे. तो भाजपचा झेंडा आपल्या वस्तीत लावणं, आपल्या रस्त्यावर लावणं, आपल्या घरावर लावणं, याचा अर्थ काय होतो मित्रांनो? आम्ही तृणमूलच्या गुंडांना, त्यांच्या दहशतीला घाबरत नाही. कारण भाजपचा झेंडा हा एका पक्षाचा झेंडा उरलेला नाही. ममता दिदी आणि तिच्या टीएमसीच्या गुंडांनी जो धाक, दहशत, गुंडगिरी याचं थैमान घातलेलं आहे बंगालमध्ये, त्याच्या विरोधाचं प्रतीक, त्याच्याशी टक्कर घेणाऱ्या हिमतीचं प्रतीक म्हणजे भारतीय भाजपचा झेंडा. आज बंगालच्या गावोगावी, वस्त्या वस्त्यामध्ये, शहरामध्ये, गल्ली मोहल्ल्यामध्ये जितक्या मोठ्या प्रमाणावर भाजपचे झेंडे झळकताना दिसतात, फडकताना दिसतात, ते बंगालमधली ममता दिदीची दहशत संपत असल्याची, अस्त होत असल्याची सगळ्यात मोठी खूण आहे. आणि त्यातून बहुसंख्य बंगाली हिंदू मतदाराचा झुकाव कुठल्या बाजूला आहे, कुठल्या विरोधात आहे, त्याचा अंदाज तुम्हाला येतो. आणि म्हणून पवारांचं ते वक्तव्य आणि वारकरी संप्रदाय आणि बंगाल, ह्या 3 गोष्टी मी जोडून तुम्हाला सांगतोय. कुठलंही हातात हत्यार न घेता वारकरी ज्या पद्धतीत इस्लामी आक्रमणाशी टक्कर देत होता, तशीच राजकीय चळवळ, ममता हटाव चळवळ आज बंगालमध्ये फोफावलेली आहे. गल्ली कुच्यात, वस्तीमध्ये, गावामध्ये, खेड्यामध्ये जाऊन पोचले. जिथे जिथे अगदी दुर्गम भागामध्ये भाजपचा झेंडा दिसतो, तो भाजपचा झेंडा नाही, तो ममता विरोधाचा झेंडा आहे. भाजपचा झेंडा तुम्हाला खेडोपाडी दिसतोय, त्याकडे बघताना लक्षात ठेवा, तो झेंडा लावणारा माणूस हा भाजपचा कार्यकर्ता नाही किंवा नसेलही, पण तो ममता विरोधाचा कट्टर समर्थक आहे.
तो ममताचा कट्टर विरोधक आहे. भाजपचा झेंडा ज्यांनी खांद्यावर घेतलाय, ज्यांनी घरावर लावलाय, तो भाजपचा वर्गणीदार सदस्य नाहीये, पण तो ममताचा कट्टर विरोधक आहे. ममता पडावी, ममताची सत्ता जावी या इच्छेने प्रवृत्त झालेल्या प्रत्येक माणसाचं प्रतीक म्हणजे भारतीय जनता पक्षाचा झेंडा. ही आज बंगालमधली वस्तुस्थिती आहे. ती वस्तुस्थिती लक्षात घेतली तर मग बंगालमध्ये 4 मे रोजी काय निकाल लागेल हे कुठल्याही ओपिनियन पोल मध्ये शोधण्याची तुम्हाला गरज राहणार नाही. एक प्रकारे बंगालचा हा मतदार शरद पवारांच्या त्या फडतूस टिप्पणीला आपल्या कृतीतून उत्तर देतोय. 200, 300, 400 वर्षापूर्वी वारकऱ्यांनी ज्या प्रकारे सुलतान बादशाहना आपल्या कृतीतून उत्तर दिलं, न बोलता उत्तर दिलं, तसं शरद पवारांच्या त्या वारकरी संप्रदायाच्या लेखातल्या आरोपाला बंगालचा मतदार हजारो मैलावरून उत्तर देतोय. ममताचा पवार करून टाकणार असं तो मतदार भाजपचा झेंडा लावून सांगतो. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.